सातारामधून विजयी झालेल्या सोनाली विक्रमसिंह सावर्डेकर पाटील यांच्या विजयाबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम मी काँग्रेस पक्ष, श्यामदादा, विश्वजित कदम साहेब आणि जयंत पाटील साहेब यांचे आभार मानते की त्या सर्वांनी आमच्यावर विश्वास दाखवला। त्यानंतर मंगेश दादा आणि फिरोज भाईंची पण आम्हाला वेळोवेळी साथ लाभली, मार्गदर्शन लाभले। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वजण हा गुलाल हा आमचा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे। तुमच्या प्रेमाचा, तुम्ही दाखवलेल्या विश्वासाचा हा गुलाल आहे आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला सेवा करायची संधी दिली, त्याबद्दल आम्ही सर्व पॅनलतर्फे तुमचे सर्वांचे आभार मानतो। दादा तुम्हाला काय सांगितलं? काय नाही, हा सर्वांनी जे कष्ट घेतलं आहे, सर्व महिला वर्ग, युवा वर्ग, सर्व मित्र, या सर्वांनी कष्टाचे फळ आहे आणि पॅनल हे निश्चित निवडून येणारच होतं, हे सर्वांना खात्री होती। कार्यकर्त्याला उत्सुकता लीड किती येते आणि चांगल्या फरकाने निवडून दिलं नागरिकांनी। त्यामुळे प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व लोकांनी, तसेच आमचे नेते दादा आणि जयंत पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आणि तसेच नगरसेवक चव्हाण असतील, पठार असतील, यमगर वहिनी असतील, या सर्वांनी अगदी एकजुटीने जे काम केलं आहे, त्यामुळे हा विजय अतिशय चांगल्या पद्धतीने झाला। नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 15 सौरभ तांबडे। एवढा आनंद झाला आहे की काही सुद्धा बोलायला येत नाही आहे, तरी पण मी बोलणार आहे। या प्रभागामध्ये एवढा विरोध झाला, हे झाला ते झाला, पण काही सुद्धा कुणाला फरक पडला नाही, कारण का पहिलवान पॅटर्न ठरलेला आहे आणि आमच्या वहिनी चांगल्या फरकानं निवडून आलेल्या आहेत, त्यात काही वाद नाही आणि आम्ही सगळेजण आता आनंद उत्सव साजरा करणार आहे। धन्यवाद। विजयाबद्दल सर्व पॅनल निवडून आलेला आहे, त्याच्या कामाचा मोबदला मिळालेला आहे। जनतेनं फार विश्वास दाखवला आहे, अभिनंदन करतो। जनतेचा निवडून मागच्या ह्याला पण 4 सीटा निवडून आलेल्या आहेत, आता पण 4 पॅनल निवडून आलेले आहेत, असाच विश्वास 4x4 असाच विश्वास जनतेचा फार फार आभार आहे। प्रभाग क्रमांक 15 मधल्या काँग्रेसच्या 4च्या 4 सीटा निवडून आलेल्या आहेत, पॅनेल पूर्ण आलेला आहे निवडून आणि जनतेनं आपल्यावर विश्वास दाखवला आहे। ते विश्वास आम्ही जपील। मंगेश दादा, फिरोज पठाण यांच्यावर जसा विश्वास आहे तसा आमच्यावर पण विश्वास ठेवला, आम्ही वोट करायची संधी देणार नाही, सातारामधून विजयी उमेदवार फिरोज पठाण यांच्या भागातून आपण प्रतिक्रिया विचारून घेत आहोत। या भागातून प्रतिक्रिया हा विजय माझा नसून माझ्या एकूण एक मतदाराचा आहे, त्यामुळं मी सर्वप्रथम माझ्या प्रभाग 15चे सर्व मतदारांचं मला आशीर्वाद बी दिलं आणि भरघोस मतानं आमच्या 4ही पॅनलला भरघोस मतानं निवडून दिलं, त्याच्याबद्दल मी सर्वांचं आभार आहोत। प्रभाग क्रमांक 15 मधून फिरोज भाई पठाण आणि मंगेशदादा चव्हाण यांचं काम तर चांगल्या पद्धतीनं चालूच आहे, त्याबद्दल विजयाची पावती या प्रभागातील नागरिकांनी दिलेली आहे। पण याच प्रभागामध्ये नव्यानं निवडणूक लढवत असलेल्या 2 महिला उमेदवार आहेत, त्याची निवड झालेली आहे, त्याही या प्रभागातून निवडून आलेल्या आहेत। त्याबद्दल फिरोज पठाण यांना काय वाटतं विचारू। महिला उमेदवाराबद्दल काय वाटतं? महिला जी उमेदवार होती ते एकतर्फे महिला उमेदवार निवडून येणार हे आम्हाला पहिल्यापासून निश्चित होतं, त्यामुळं दोन्ही यमगर वहिनी असून त्या सावर्डेकर वहिनी असून हे एकतर्फा विजय हे आमच्या पूर्ण प्रभाग 15 हे बालेकिल्ला काँग्रेसचा आहे, त्यामुळं काँग्रेसचा बालेकिल्ला कोण हलवू शकत नाही। त्यामुळं आता आज आम्ही आमचा बालेकिल्ला साबित पण ठेवलो आणि आमच्या बालेकिल्ल्यात आम्ही दाखवून महिलाबद्दल हा बालेकिल्ला आहे काँग्रेसचा, त्यामुळं 4ही
सीटा हे लागणार निश्चित होतं. त्यामुळं महिलांचाही चांगला म्हणजे त्यांना त्यांच्या प्रचारात पण एवढी आघाडी घेतली महिलांनी. मग यमगर वहिनी असो आणि सावडेकर वहिनी असो यांनी महिला संघ एवढं म्हणजे अगदी घरोबा या हिशोबानं त्यांनी प्रचार केला. त्यामुळं महिलांचं पण जास्तीत जास्त मतदान त्यांच्यामुळं पण आम्हाला चारही पॅनलला मिळालं.